कोल्हापूर महापालिकेकडील सर्व सफाई कर्मचाऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच या कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी 1 कोटींचा विमा उतरवण्याचं नियोजन करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेर सिंग डागोर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला टॉप 10 मध्ये आणण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। कोल्हापुरातील 35 सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं मिळवून दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। महापालिकेकडील सफाई कर्मचारी हे स्वतःचा जीव धोक्यात घालून शहरातील नागरिकांची सेवा करत असतात। कोल्हापूर महापालिकेच्या या सफाई कर्मचाऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना जीवनावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचा प्रत्येकी 1 कोटींचा विमा उतरवण्याचं नियोजन करण्यात आलंय। याची अंमलबजावणी करण्याचे आदेश कोल्हापूर महापालिकेला देण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेर सिंग डागोर यांनी आज महापालिकेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली। या 1 कोटीच्या विम्याबरोबरच 5 लाखांचा आरोग्य विमा तसंच 5 लाखांचा नैसर्गिक मृत्यूबाबतचा विमाही उतरवण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितले। कोल्हापूर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना हक्काची निवासस्थानं उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून आज 35 सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं मिळवून दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। कोणताही सफाई कर्मचारी 15 वर्षांची सेवा झाल्यानंतर निवृत्ती घेऊ शकतो। त्यानंतर केवळ 30 दिवसांच्या आत त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देणं हे लाड पागे समितीच्या अध्यादेशानुसार बंधनकारक असल्याचं त्यांनी सांगितलंय। सफाई कर्मचाऱ्यांच्या दर्जेदार कामकाजातून कोल्हापूर शहराला टॉप 10 मध्ये आणलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। वाढत्या लोकसंख्येच्या मानानं कोल्हापूर महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्यामुळे रिक्त असलेली 50 पदं भरण्याचे आदेशही दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सफाई कर्मचाऱ्यांना सन्मान मिळण्याबरोबरच त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं शेर सिंग टागोर यांनी सांगितलं। यावेळी महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।